नमस्कार मंडळी, संडे स्पेशल चिकन थाळी बनवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ घातलेला आहे, हळद घातली आहे, गरम मसाला घालायचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. सगळं चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि हे 10 मिनटं आपण ठेवून देऊया. आता हे वाटण्यासाठी मी लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेत आणि खडे मसालेमध्ये लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि थोडी कोथिंबीर ह्याचं वाटण करणार आहे आळणी रस्सा काढण्यासाठी. तर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घालते, तेजपत्ता टाकते, 1 कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेतला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की हे जे वाटण आपण खडे मसाले, लसूण आणि कोथिंबीरचं केलेलं ते टाकायचं. तेही चांगलं परतून घ्यायचं, त्याने रश्श्याला खूप छान चव येते. व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत. चिकन पण व्यवस्थित परतून घ्यायचं. पाहू शकता अशा पद्धतीने परतून घ्यायचं. पाणी सुटलेलं आहे चिकनला. ते पाणी आटलं की आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आपल्याला रस्सा किती हवा त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जरा जास्त घालायचं, कारण चिकन शिजायला पण पाणी लागेल ना, म्हणून जरासं जास्त पाणी घालायचं. आता झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेऊया. झालेली आहे 10-15 मिनटं झालेली आहे. चिकन शिजायला काय जास्त वेळ नाही लागत. चिकन छान शिजलेलं आहे. आधी तर आपण चिकन सुक्कं बनवून घेऊया. त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती, 1.5 पळी तेल घातलं आहे. हे चिकन काढून घेतलेलं आहे सुक्कं करण्यासाठी. तेल गरम झालं की 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून, त्या परतून घ्यायच्या. कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झाला की मग टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण परतून घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालावं लागेल. मीठ घातल्यामुळे मऊ होणार एकदम टोमॅटो सॉफ्ट झाला की मग त्याच्यामध्ये हे चिकन मसाला घालायचा आहे. 2 चमचे चिकन मसाला घातला आहे, 3 चमचे मी घाटी मसाला घातलेला आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. ते पण सगळं परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मी हे अर्धी वाटी पाणी घालते मसाला शिजण्यासाठी. झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर आपण मसाला शिजवून घेऊया. तेल सुटलेलं आहे मसाल्याला वरती छान. आपला मसाला चांगला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिजलेलं चिकन ॲड करायचं आहे. हे सगळं मिक्स करूया, एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित चिकनला लागतील. आता वरून कोथिंबीर टाकायची. आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता रस्सा करण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. पातेल्यामध्ये पण मी 1-1.5 पळी तेल घालते. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या फोडणीला टाकायच्या. लसणाने खूप छान चव येते. 4 चमचे मी घाटी मसाला घेतलेला आहे, तो तेलामध्येच परतून घ्यायचा. चिकन मसाला 2 चमचे घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये, मस्त तरी येते. आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे, ते सुद्धा आपण मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं. आता थोडंसं पाणी टाकून आपण परत मसाला शिजवून घ्यायचा आहे तो. झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया. कलर छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपल्याला
चिकनचा रस्सा ॲड करायचा आहे, अळणी काढलेला. याच्यामध्ये मी जास्त पाणी घालणार नाही, फक्त आपण शिजवलेला चिकनचा जो रस्सा आहे ना अळणी, तोच मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची, तरी मस्त आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आपला चिकनचा रस्सा पण तयार झालेला आहे. तर मंडळी, या जेवायला ताट तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.